पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेमध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे। कॅफेमध्ये एका तरुणावर कोयत्यानं वार करण्यात आलेले आहेत। मध्यरात्री कॅफेमध्ये राडा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। डेक्कन परिसरातील जिप्सी कॅफेतील ही घटना समोर आली आहे। कॅफेतील कोयता हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। याच कॅफेतील तोडफोड कारवाईवरून एका पोलीस अधिकाऱ्याला निलंबित व्हावं लागलेलं होतं आणि त्याच कॅफेमध्ये हा राडा झालेला आहे। तर या राड्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। मोठ्या संख्येनं तरुण या ठिकाणी आपल्याला या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात। डेक्कन परिसरामध्ये हा कॅफे आहे, जिप्सी असं या कॅफेचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच या कॅफेमध्ये कारवाई झालेली होती आणि त्याच दरम्यान त्या एका पोलिसाचं निलंबनही झालेलं होतं आणि आता याच कॅफेमध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे। या संदर्भात माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी। काही वेळातच आपल्यासोबत ते जोडले जातील। डेक्कन परिसरातील कॅफेत पुन्हा राडा झालेला आहे। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, डेक्कन परिसरातील कॅफेमध्ये पुन्हा एकदा राडा झालेला आहे। काही दिवसांपूर्वी एका पोलिसाने या ठिकाणी कारवाई केली होती, त्याचं निलंबन झालेलं होतं आणि आता त्याच कॅफेमध्ये पुन्हा एकदा राडा झालाय। काय घडलं होतं नेमकं? आज रात्री मध्यरात्री तिथं खरं तर स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हे सगळे कॅफे पोलिसांनी ऑर्डर 11 नंतर बंद करायचे, तरी हा कॅफे रात्री 3 वाजेपर्यंत सुरू होता। त्या सीसीटीव्ही मध्ये टायमिंग दिसते। तिथंच त्या मुलांच्या कॉमेंटवरनं वाद झाले आपसात आणि एका मुलावर तिथं कोयत्याने वार करण्यासाठी दुसरं टोळकं तिथं आलं। ते सगळं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे। याच्यावरनं ह्या कॅफेवर कारवाई होऊन सुद्धा ह्या कॅफे मालक मुजुरी करतोय असं एकूण तिथल्या काही स्थानिक पोलिसांचं आणि तक्रारदारांचं म्हणणं आहे। मी आमदाराचा नातेवाईक आहे वगैरे आणि म्हणून तो कॅफे चालू ठेवतो आणि त्यातनंच मग काही मुलं तिथं आली, आपसात वाद झाला आणि त्यातनंही तिथं एकावरती कोयत्याने वार झालेले आहेत। पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला, आरोपीचा शोध सुरू आहे। पण या निमित्ताने या कॅफे मालकाची दादागिरी पुन्हा एकदा समोर आली। रात्री 3 वाजेपर्यंत हे कॅफे सुरू कसं होतं, कोणाच्या परवानगीने होतं? खरं तर पोलिसांनी ऑलरेडी बॅन केलेलं आहे रात्री 11 नंतर। मग याच्यामुळे या कॅफेवर कारवाई होणार की नाही हा सगळ्यात महत्त्वाचं, कारण याच कॅफेमध्ये कारवाई करता पोलिसांनी सोडा बॉटल फोडल्या म्हणून त्या पीएसआयला निलंबित व्हावं लागलं होतं। नंतर वस्तुस्थिती समोर आलो, सीपी अमितेश कुमार सर यांनी ती कारवाई मागे घेतली, निलंबन मागे घेतलं। पण सातत्याने हा कॅफे मालक त्याच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत। मग सातत्याने तोच का वादत सापडतो आणि रात्री उशिरापर्यंत कॅफे कसं काय आणि कोणाच्या राजकीय आशीर्वादातून कॅफे? नक्की चंद्रकांत, आता या कॅफेवर नेमकी काय कारवाई होती हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।